नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन आपले स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र पुणे वृत्तदर्शन गेल्या 30 वर्षापासून तुमच्या सेवेत। आज दसरा, पुणे वृत्तदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। पुण्यातील महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी उत्सव होतो। याही वर्षी तो अतिशय धामधूममध्ये झाला आणि दरवर्षी त्या ठिकाणच्या देवीला सजवलं जातं। आज महालक्ष्मीला 16 किलो सोन्याची दक्षिण भारतामध्ये तयार झालेली साडी परिधान करण्यात आली होती। भाविकांनी आज दर्शनही घेतलं आणि साडी त्या ठिकाणी असलेली देवी देखील त्यांना पाहायला मिळाली। तेव्हा जाऊयात आपण महालक्ष्मी मंदिरात। आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोतो मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपयतु मां देवदकाः कीर्तिश्च मनिनासः ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभोधमसमृद्धिं च सर्वान् निर्मृत मे गृहान् गन्धद्भूतानां दाम्यहोपम्पये श्रियां मनसा काममाकोतिं वाचं सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातील जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरामध्ये आज दसऱ्याच्या दिवशी मर्दानी खेळाचं आयोजन केलं जातं। या खेळामध्ये शौर्य, प्रतिकार यांची शिकवण दिली जाते। तेव्हा आपण जाऊयात जेजुरीला। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातले गडकिल्ले ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। छत्रपतींच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर त्यामधनं गडकिल्ल्यांचं महत्त्व आपल्याला अधोरेखित होतं आणि म्हणूनच डेक्कन कॉलेजमध्ये मराठा किल्ले ते जागतिक वारसा याविषयी एक संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज जाऊयात आपण डेक्कन कॉलेजमध्ये या संवादाला।
बोललो तसं या तिथे नवीन बिल्डिंग बांधणार आणि थांबवत ते जॉईंट असतो दरवाज्यांमधून लाकडांमधून 2 फळ्यांमधून आणि हे एक्सप्लोशन वगैरे हे सगळं राईट आपल्या मुलांचं या फोकलोर्स आहेत सर आजूबाजूला गावात जे गाव आहे एक्सप्लोरेशन प्लॅन प्रधानच्या साईडला भारताला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं आणि ज्यांच्यामुळे भारतामध्ये वेगळ्या प्रकारचं एक जग आपण निर्माण करू शकलो आणि ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना पुत्रा समान दर्जा दिला त्या बापूजींचं म्हणजेच महात्मा गांधींचं उर्फ मोहनदास करमचंद गांधी यांचा आज जन्मदिवस. गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना विनम्र आदरांजली. पुणे शहरामध्ये काँग्रेस भवनमध्ये आज लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती साजरी करण्यात आली. लाल बहादूर शास्त्री म्हणजेच जय जवान जय किसान ही भूमिका आपल्याला आठवते आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी दिलेलं योगदानही निश्चित महत्त्वाचं आहे. देशाचे ते पंतप्रधानही होते. तेव्हा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना विनम्र आदरांजली आज काँग्रेस पक्षानं पुष्पहार अर्पण करून काँग्रेस भवनमध्ये वाहिली.